नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवणार आहोत आणि यासाठी आपल्याला भरपूर अशा भाज्या लागणार आहेत. तर या ठिकाणी आता आपण कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि लसूण पेस्ट जी आहे तर ही घालून आपण त्याला थोडंसं हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अद्रक हे जे आहे त्याचे बारीक तुकडे करून घालायचे आहे. त्यानंतर हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे, धणे पावडर, गरम मसाला आणि हे कालवून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर असे मटारचे दाणे, त्याचसोबत गाजर आणि बीटरूट आपल्याला एक छोटं टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे आणि ह्या सगळ्या भाज्यांना अगदी हाय फ्लेमवर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपण चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. त्यामुळे त्या भाज्यांची चव ही अतिशय चांगली लागते आणि परतून घेतल्यामुळे असा विशेष असा वेगळा स्वाद ह्या भाजीला येतो. त्यानंतर आपण आवश्यक तेवढं पाणी म्हणजे जवळजवळ मी 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि ह्या भाज्या सगळ्या आपल्याला अगदी छान मऊ अशा शिजवून घ्यायच्या आहे. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या या ठिकाणी मी काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्याला 3 चमचे तूपसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण तुपामुळे एक वेगळी अशी क्रीमी चव हे आपल्या भाजीला येते. तर या ठिकाणी बटर असेल तर आपण बटरचा वापर करू शकतो, पण आता घरी तूप असल्यामुळे मी तुपाचा वापर या ठिकाणी करत आहे. तर यातसुद्धा आपल्याला थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरपूर असा बारीक कापलेला जो कांदा आहे तर हा आपण या ठिकाणी घालून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे. माझ्याकडे हिरवी शिमला मिरची होती तर ती आपण आता यामध्ये घालून घेतलेली आहे आणि भरपूर असे बारीक टमाटे कापून घेतलेले आहेत आणि आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 4 चमचे पावभाजी मसाला मी या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याचसोबत रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरचीचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे, कारण आपण जे बाहेर पावभाजी खातो तर तिचा सुंदर असा लाल रंग आलेला असतो, परंतु आपण या ठिकाणी नॅचरल असा रंग या भाजीला देणार आहोत. तर त्यासाठी आपण बीटरूटचा सुद्धा वापर केलेला आहे आणि ह्या भाज्यांमध्ये सुद्धा थोडं मीठ घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि छान अशा सॉफ्ट अशा ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. म्हणजे अगदी नरम नाही करायचं आहे, तर थोडंसं जाडसर जरी ते राहिलं तरीसुद्धा ते खूप छान लागते आणि टमाट्यामुळे पहा सुंदर असा कलर आपल्या ह्या भाजीला आलेला आहे. आता त्यानंतर आपला हा कुकर या ठिकाणी झालेला आहे आणि वाफ काढल्यानंतर आपण पाहत आहोत तर भाज्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. तर आपण ह्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या आहे आणि आपली जी ही फोडणी जी तयार आहे, ह्या भाज्या तयार आहेत. तर या ठिकाणी आपण त्यामध्ये त्या बटाटे वगैरे जे कुकरमध्ये शिजवलेले आहेत त्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ही पावभाजी आपली तयार होईपर्यंत आपल्याला ती चमच्याने दाबत दाबत अशी स्मॅश करत जायची आहे. आवश्यक वाटलं तर आपण स्मॅशरचा सुद्धा उपयोग या ठिकाणी करू शकतो आणि संपूर्ण अशी भाजी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. नंतर ही छान आपल्याला स्मॅश करत शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि याच ठिकाणी आपण थोडी चव पाहू शकतो की किंवा थोडं तिखट किंवा मीठ आपल्याला वाटलं तर आपण ते टाकू शकतो. मी यानंतर 1 चमचा अजून पावभाजी मसाला यामध्ये घातलेला आहे
आणि आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही भाजी जी आहे तर ही आपण पार्टीसाठी किंवा छोटे मोठे जे फंक्शन असते आपल्या घरामध्ये तर त्यावेळेला ही आपण करू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी ही या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ही भाजी आता आपल्याला भरपूर अशी छान अशी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. बटर घालण्याच्या ऐवजी मी घरी तूप असल्यामुळे तूपच घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेला ही भाजी आणि त्याचसोबत पाव जे आहेत तर हे पाव आणि थोडा बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि वरून आपल्याला ते भाजी वाढल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडं तूप हे घालून घ्यायचं आहे. अतिशय रुचकर म्हणजे खूपच टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी जी आपण भाजी पाहत आहोत तर ही घट्ट भाजी आहे. तर आपण रस्त्यावर पाहिलं असेल की ती घट्ट भाजी घेऊन त्यामध्ये थोडं पाणी वगैरे टाकून ते आपल्याला वेळेवर तयार करून देतात, कारण बटाटे असल्यामुळे ही आता थंड झाल्यावर याच्यापेक्षा थोडी घट्ट होणार आहे. तर त्यासाठी आपण हे जे मटेरियल आहे ही अशी तयार झालेली आहे आणि वेळेवर आपल्याला थोडं पाणी टाकून गरम करून आणि थोडं तूप टाकून आपल्याला ती वाढायची आहे. तर जवळजवळ 8 ते 10 लोकांसाठी ही भाजी पुरेशी आहे. तर आपण जसे खाणारे आहेत, लहान मुलांना भरपूर आवडते तर त्यावेळेला थोडीशी जास्त लागू शकते. तर त्या अंदाजानुसार आपल्याला ही भाजी करायची आहे. आणि जे पाव गरम करतो तर ते खाली तूप टाकलेलं आहे आणि थोडीशी पावभाजी, थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यावर घालायची आणि ते पाव आपल्याला दाबून दाबून ते छान असे गरम करून घ्यायचे आहे. आणि अशा पावासोबत आपल्याला ही पावभाजी सर्व करायची आहे. आणि या ठिकाणी आपण व्हिडिओत पाहिलंच असेल की आपल्या भाजीचा रंग हा खूप सुंदर आलेला आहे. कोणताही आर्टिफिशियल कलर न टाकता अतिशय सुंदर रंग आणि चव ह्या भाजीची झालेली आहे. आणि अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद. तयार झाली आहे आपली चमचमीत अशी पावभाजी.